तुम्हीही उभा राहून देवपूजा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. उभ्या उभ्या केलेली देवपूजा शास्त्रमान्य आहे का? शास्त्र देवपूजेबद्दल कोणते नियम सांगतात हे आपण जाणून घेऊया. पण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सकाळच्या धावपळीत आपण नाश्ता करतो आणि देवपूजा उरकावून घेतो. वास्तविक पाहता हे नेमकं उलटं केलं पाहिजे. नाश्ता उरकला पाहिजे आणि देवपूजा केली पाहिजे. पण वेळेचे गणित न जुळल्यामुळे देवाची येद्वारी उभा क्षणभरी अशी आपली स्थिती असते. माऊलींनी आपली अवस्था जणू आधीच ओळखली होती. मात्र त्यांच्या सांगण्याचा उद्देश या अभंगात असा आहे की देवासमोर सर्वस्व अर्पण करून क्षणभर शांत चित्ताने उभा राहिलो तरी मुक्ती मिळेल. पण तो क्षणच आपल्याला गाठता येत नाही आणि तो क्षण आलाच तरीही आपल्याला चित्त स्थिर ठेवता येत नाही. अशातच उभ्याने देवपूजा केलेली देवापर्यंत पोहोचत असेलच का? याचा शास्त्राने धरून सांगितलेला सनातन धर्मात उपासनेचे अनेक नियम सांगितलेले आहेत. प्रत्येक नियमाला विशेष असे महत्त्व सांगितलेले आहे. त्यातलाच एक नियम आहे देवपूजा शांतपणे जमिनीवर मांडी घालून बसूनच देवपूजा करावी. पण जागेच्या अडचणींमुळे काहींचे देव्हारे आता भिंतीवर अडकवलेले किंवा टेबलचा आधार घेऊन ठेवलेले असतात आणि देवासमोर उभा राहून देवपूजा उरकवली जाते. पण तसं करणं शास्त्राला मान्य नाही असं सांगितलं जातं. मग पूजा करायची तरी कशी असे अनेक जणांना प्रश्न पडतात. तर आजही काही घरांमध्ये उभा राहूनच देवपूजा केली जाते. पण धार्मिक नियमांनुसार उभा राहून पूजा करू नये असे सांगितले जाते. जमिनीवर आसन मांडून त्यावर बसून शांत चित्ताने देवपूजा करावी असं सांगितलं जातं. देवपूजेला बसल्यानंतर शांत चित्ताने मन रमवून देवांचे स्तोत्र म्हणावे. घरात जागेची अडचण असल्यामुळे किंवा खाली बसणे शक्य नाही म्हणून भिंतीवर देव्हारा लटकवणे हे योग्य नाही. आपल्या घरातील देवघर हे जमिनीवरच असावं असं शास्त्र सांगतं. शिवाय आपल्या देव्हाऱ्याची दिशा पूर्व-पश्चिम असायला हवी असंही शास्त्र सांगतं. देवघराचं पावित्र्य राहावं अशा कोपऱ्यातच आपला देवघर असायला हवं आणि देवघरासमोर आसन मांडून खाली बसूनच देवपूजा करता येईल असा कोपरा निवडावा असं शास्त्र सांगतं. आता उभं राहून देवपूजा करणं हे अयोग्य मानलं जातं. त्यामागे शास्त्रीय कारण आहे. जसं देवघरातील मूर्ती, निरांजन, दिवा यांचा वापर करताना जर कुणाचा धक्का लागला आणि मूर्ती या वस्तू जमिनीवर पडल्या तर भंग पावल्या तर आपल्या भक्तीलाही आणि मनालाही धक्का बसतो. मनात कुठल्याही शंका कुशंका निर्माण होतात. देवाची आरती करताना हातात ताम्हण किंवा दिवा असेल आणि घाईघाई अचानक तोल जर गेला तर ते जमिनीवर पडू शकतात. त्या दिव्याने आसपासचं सामान पेटू शकतं. हे आघात टाळण्यासाठी देवपूजा खाली बसूनच करावी असं शास्त्र सांगतं. मंडळी, आता देवपूजा ही देवासाठी नाही तर आपलं मन स्थिर राहावं
आपलं मन शांत राहावं आणि प्रसन्न राहावं यासाठी केली जाते. त्याच क्षणी देवाशी संवाद घडावा हाच त्यामागचा उद्देश असतो. आपल्या मनात शेकडो विचार सुरू असतात. त्यावर बंध म्हणून देवाचे स्तोत्र पठण करायचे असतात. देवपूजेचे उच्चार आणि देवपूजेचे मंत्र हे देखील मन एकाग्र करण्यासाठी असतात. देवपूजेच्या वेळची सुबक रांगोळी, फुलं, उदबत्ती हे पाहता आपल्या मनाला प्रसन्न वाटतं आणि देवपूजेला मन शांत होते. देवाच्या चरणाशी लीन होऊन आपलं मन एकाग्र होतं. म्हणून देवपूजा मन शांत करून एका जागी बसून करावी असं सांगितलं जातं. मंडळी, आपण जी माहिती बघत आहोत ती घरातील देव्हाऱ्यातील देवाच्या पूजेसाठीची आहे. तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की आपण देवाच्या मंदिरात जातो तेव्हा तिथे तर उभ्यानेच पूजा केली जाते. तर मंडळी, घरातील देव्हाऱ्याची पूजा आणि मंदिरातील देवांची पूजा ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण दररोज देवपूजा ही उपचार म्हणून करत असाल तर दररोजची देवपूजा ही देवासाठी नसून आपल्यासाठी आहे. हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. पूजा ही देवाची द्वारी उभा क्षणभरी राहण्याचं निमित्त असलं तरी जीव आणि शिव यांचा संवाद होत असतो. पूजा करताना मन एकाग्र होणं अभिप्रेत आहे. तेव्हा मनापासून वाहिलेलं एक बेलपत्र किंवा एक फूल भगवंतापर्यंत पोहोचावं. आपण अर्पण केलेला नैवेद्य त्यांनी ग्रहण करावा अशी त्यामागची मुख्य भावना असायला हवी. परंतु ज्या आत्मारामाशी आपला दिवसभरातून एक क्षणभरही संवाद घडत नाही, पण त्यानं आपल्या संकटात मात्र धावून यावं अशी अपेक्षाही आपण ठेवतो आणि त्याला आपण हाक मारली की त्याने ऐकली नाही तर आपण त्यालाच दोषी ठरवतो. या चुका टाळण्यासाठी शास्त्राने काही नियम दिलेले आहेत. देवाला नमस्कार करताना कधीही एका हाताने नमस्कार करू नये. देवपूजा करताना जो जप करता तो एका जागी बसून आसन मांडून जप करावा. देवपूजा झाल्यानंतर देवाला मनोभावे नमस्कार करावा आणि जिथे बसताल तिथील भूमीलाही स्पर्श करून नमस्कार करावा. देवपूजेत तुळशीचीही देवपूजा केली जाते. तुम्हा सर्वांना तर माहीतच असेल, रविवारी तुळशीला पाणी घालू नये. एकादशी आणि द्वादशीला तुळशीमातेची पाने तोडू नये. तुपाच्या दिव्याने तेलाचा दिवा लावू नये. तो स्वतंत्रपणे प्रज्वलित करावा. शनिवारी पिंपळाच्या वृक्षाला कलशभर पाणी घालून त्याच्या भोवती प्रदक्षिणा करणे शुभ मानलं जातं. तर मंडळी, उभ्याने देवपूजा करावी का आणि देवपूजेबद्दलचे जे नियम आज आपण या व्हिडिओमध्ये बघितले, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक किंवा सणावारांच्या माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळत राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.